होतं की ही काय सिस्टीम आहे जी माझ्या बाबासाहेबांनी घालून दिली. राज्यपाल बी आहे, मुख्यमंत्री बी आहे आणि तिथे शपथेचं वाचन करते करावं लागतंय जी बाबासाहेबांनी लिहिलेली शपथ आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही पदावर जा, काही करा, सुरुवात तुम्हाला तिथून करावं लागते. आनंद तर होता, पण डोक्यात तोच एक विचार होता की ही किमया ज्या माणसांनी केली, ज्या महामानवाने केली, पुन्हा डोक्यात विचार आहे हे असं का घडतं. मी दरवर्षीचे 14 एप्रिल पाहतो, त्याला गर्दी ही वाढत जाते, कधी कमी होत नाही. मग कळालं की राज्याचा, देशाचा राष्ट्रपती बदलू शकतो, पंतप्रधान बदलू शकतो, मुख्यमंत्री अनेक बदलू शकतात, राज्यपाल बदलू शकतात, मंत्री बदलू शकतात, पण बाबासाहेबाची खुर्ची, ज्या खुर्चीवर बाबासाहेब बदलले त्याला हलवायची मत आजपर्यंत नाही. ताकद ज्याला म्हणतात ही ताकद. आणि म्हणून आम्ही केलं, हे काय केलंय मला स्वतःलाच कधी कधी असं वाटतं की आपण काही केलं नाही तरी हे लोक सत्कार का करतात. जे होतं ते द्यायचं कसं हे आपल्याला कळालं, एवढंच फक्त आपल्याला त्यांच्यातला फरक आहे. पैसे होते कधी खात्याकडे होते, दिले का नाही हा प्रश्न वेगळा. द्यायची दानत असावी लागते ती आपण दाखवली. आज समाज एकत्र आला याच्यासाठी निश्चितच मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, याचे सहकार्य आहेच. परंतु मंत्री झाल्यानंतर ज्या सुरुवात आपण केल्यात ना त्या यासाठी केल्या की तुम्हाला हे कळायला पाहिजे की आपल्याला नेमकं काय करायचं. पहिल्यांदा मी इंदू मिलला गेलो, पाहिलं, अनेक जण जाऊन आले, मी पण गेलो. या वर्षी होणार, त्या वर्षी होणार, पुतळ्याचं काम चालू आहे, कधी होतंय. मग लोकांमध्ये असंतोष, करणार आहेत की नाही करणार आहेत. पण असं नाही चालत ना, करणार आहे तर कधी हे काही ठरलं तर पाहिजे. आता नामंजूरचा लढा आहे का, 18 वर्ष चाललं पण हातात काय भेटलं नाही. झुंजले लोकांचा संसार उद्ध्वस्त झाला. हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं ना. हिंदू बिलचं त्याच्याबद्दलचं चाललेलं काम ज्या गतीने चाललं होतं जाऊन पाहिलं. मग नोएडाला गेलो, दिल्लीला नोएडा आहे, ज्या कारखान्यात हा पुतळा बनतोय तिथं जाऊन तिथं पाहिलं की हा पुतळ्याचं काय स्टेटस आहे. ते राम जे बनवतात पुतळा त्यांना सांगितलं मला पुतळा कधी कंप्लेंट करून देणार आहात ते सांगा, पैशाची चिंता नसावी, ऍडव्हान्स पैसे मी तुम्हाला देतो. राम सुतार बघा, पुतळा बनवणारा माणूस कोण आहे, त्याचं वय काय किती असावं. मला त्याचं आश्चर्य वाटतं, गर्वही वाटला त्या माणसाचा. त्याचं वय ज्या दिवशी मी गेलो होतो त्याला भेटायला, त्याचा त्या दिवशी वाढदिवस होता. कितवा, 100वा फक्त. पहिल्या फ्लोअरवर माणूस विदाउट सपोर्टचा चालत गेला. आम्हाला चहा कॉफी आली. आता आजकाल सिस्टीम असते ना, साखर बाजूला ठेवतात. मी 2 टाकले माझ्या कपामध्ये. मी म्हणलो हा माणसाचं वय 100 आहे, आता काही साखर घेणार नाही, दुनियाभरचे आजार याला असतील. त्या माणसाने